आज मी ना एकट्यालाच डी-मार्टला पाठवलं होतं. कारण आम्ही सगळेजण गेलो ना, खूप सारं सामान आणतो आणि बिल पण खूप जास्त करून येतो. तर त्यामुळे जेवढं मला सामान हवं होतं तेवढी लिस्ट करून दिली त्यांना आणि त्यांनी बरोबर तेवढं सामान आणलं आणि स्वतःसाठी मात्र मशरूम आणलेलं. त्यांना मशरूमची भाजी खूप आवडते. फक्त त्यांना आवडते. आम्हा कुणालाच मशरूमची भाजी आवडत नाही. पण त्यांच्यासाठी खास मी आज मशरूमची भाजी बनवणार. जोपर्यंत घरामध्ये फ्रेंडशिप बँड किंवा राखी दिसते आणि तोपर्यंत आमच्या घरामध्ये रक्षाबंधन आणि फ्रेंडशिप डे सेलिब्रेटच होत असतो. इथे श्लोक मला फ्रेंडशिप बँड बांधत होता आणि त्याला गाठण काही मारता येत नव्हती. त्याच्याबरोबर मी थोडीशी मस्ती आणि त्याला खूप सारं प्यार करून घेतलं. दुसऱ्या बाजूला माझी मशरूमची भाजी जी आहे ना, तर ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत मी वेट करत होते आणि त्याला छान तेल सुटलं. त्यामध्ये घरगुती जे मसाले होते ते ॲड केले आणि जेवढं भाजी मला हवी आहे तेवढं पाणी त्यामध्ये ॲड केलं. तर आता इकडे भाजीला छान उकळी येईपर्यंत मी इकडे लगेच पोळ्या बनवायला घेतल्या. पोळ्या जर टम्म फुगला ना, तर खरंच पोळ्या करायला खूप सारी मजा येते. किचन वाटा क्लीन करून घेतला आणि माझ्याकडे अजून खूप सारा वेळ होता कारण लगेच जेवणं काही करायची नव्हती. तोपर्यंत म्हटलं फ्रिज जे आहे ना, ते छान व्यवस्थित आवरून घेऊया. जो काही भाजीपाला आहे ना, तर तो मी जसा आणला तसाच फ्रिजमध्ये ठेवत होती कॅरी बॅगमध्ये आणि जे काही ऑर्गनायझर होते ना, ते सगळे एम्प्टी झालेले होते. तर छान इथे सगळे ऑर्गनायझर मी भरून घेतला आणि जो एक्स्ट्राचा जो भाजीपाला होता ना, तो मी कॅरी बॅग आणि ह्या जे काही 2 ड्रॉवर तुम्हाला दिसताय ना, त्यामध्ये मी ठेवून घेतला. नवीन फ्रिज आहे त्यामुळे मी फ्रिजची खूप सारी काळजी घेते. त्यामुळेच मी फ्रिजला डाग नको पडायला त्यामुळे खाली कॉटनचा कपडा अंथरून घेतला. त्यावर भाजीपाला ठेवला. सगळं किचन वट्टा वगैरे आवरून घेतला. त्यानंतर आम्ही जेवणं केली. बाय.